या ठिकाणी मी 2 कलर घेतलेत, बेबी पिंक आणि क्रीम कलर आहे, चमकी लोकर आहे। हवे असेल तर प्लेन लोकर घेतलात तरी देखील चालते। क्रोशे हुक कोणतंही घ्या, कोणत्याही नंबरचं क्रोशे हुक चालतं। आणि एक डॉल लागणार आहे आपल्याला, त्याची पण साईज लहान किंवा मोठी असू शकते, डॉलची पण तुमच्या मनावर। सुरुवातीला आपल्याला क्रीम कलर घ्यायचा आहे, नॉट करून घ्यायची आणि चेन करायच्या। तर चेन मी इथं मोजत नाही आहे, अंदाजे करणार आहे, कारण प्रत्येक डॉलची साईज लहान मोठी असते। थोड्याशा चेन करून घ्यायच्या आणि मग डॉलला लावून बघायचं आपल्याला। एवढ्या बास होतील माझा अंदाज। असं जोडून बघायचं आहे, थोड्या जास्त झाल्या ते काढायचे। एवढ्या चेन बास होतात, आता एवढी याच्यावर विणायचं, ते जोडून घ्यायचं। पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं, परत 3 चेन करायच्या। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि प्रत्येक चेनवर आता एक डबल क्रोशा करायचा आहे। प्रत्येक चेनवर एक डबल क्रोशा। मी इथपर्यंत करून घेते पूर्ण राऊंड। हा राऊंड झाला आहे माझा इथं कंप्लीट। आणि जो आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्या पहिल्या डबल क्रोशावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे। परत 3 चेन घ्यायच्या आणि पुढच्या प्रत्येक डबल क्रोशावर एक डबल क्रोशा करायचा। प्रत्येक ह्याच्यावर एक डबल क्रोशा। असं प्रत्येक ह्याच्यावर एक डबल क्रोशा। अशाच आपल्याला 8 लाईन करायच्यात। आता ही पहिली लाईन झाली, दुसरी लाईन चालू आहे, अशाच मी आणखीन 6 लाईन करून घेते। माझ्या 8 लाईन झाल्या, हे पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लाईन झाल्यात करून। आता आपली 9वी लाईन आहे, त्या लाईनमध्ये आपल्याला प्रत्येक वेळा 2 डबल क्रोशे करायचे। प्रत्येक डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे। 3 चेनचा 1 झाला, त्याच्यातच आणखीन 1 केला आहे, त्याच्या पुढच्या ह्याच्यावर देखील 1 आणि त्याच्यातच आणखीन 1, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि त्याच्यातच आणखीन 1। प्रत्येक डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे करायचे। हा राऊंड असाच करून घ्यायचा आहे। करून घेते आता हा राऊंड। माझा हा राऊंड इथं झाला आहे। आता पुढच्या राऊंडला आपल्याला ही सुरुवातीची जी 3 चेनचा पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचे। परत 3 चेन करायच्या आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर 1 डबल क्रोशा करायचा आहे। परत 2 चेन करायच्या, खाली 2 डबल क्रोशे सोडायचे आणि तिसऱ्या ह्याच्यावर डबल क्रोशा करायचे। परत त्याच्या पुढच्यावर 1 डबल क्रोशा करायचा। परत 2 चेन करायच्या,
परत 2 डबल क्रोशे सोडायचे, त्याच्या पुढच्या याच्यावर 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि 2. परत 2 चेन घ्यायच्या, परत खालचे 2 डबल क्रोशे सोडायचे, पुढच्या याच्यावर 2 डबल क्रोशे करायचे. असाच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. माझी ही लाईन झाली आहे इथं. ते जे आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचा. परत पुढच्या डबल क्रोशावर देखील स्लिप स्टिच करायची आणि या 2 चेन आहेत त्या ठिकाणी पण 1 स्लिप स्टिच करायची. 1 2 3 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. त्याच ठिकाणी आणखीन 1 डबल क्रोशा करायचा आहे. परत 2 चेन करायच्या आणि पुढच्या जे 2 चेन आहेत त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि 2. परत 2 चेन करायच्या. जसा आपला हा राऊंड आहे तसंच हा पुढचा राऊंड हे करायचा आहे, फक्त आपल्याला चेनवर डबल क्रोशे करायचे आहेत. 2. परत 2 चेन, प्रत्येक वेळा 2 चेन घ्यायच्या आणि 2 डबल क्रोशे करायचे. परत 2 चेन. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. माझा हा दुसरा राऊंडही झाला आहे करून. आपण 2 राऊंड सेम केलेत, 2-2 चेन घेतल्यात मध्ये. आता तिसऱ्या राऊंडला चेन वाढवायच्यात आपल्याला. ते पहिल्या याच्यावर डबल क्रोशर स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं, ती स्लिप स्टिच करायची. परत पुढच्या याच्यावर 1 स्लिप स्टिच आणि चेनवर 1 स्लिप स्टिच. परत 1 2 3 डबल क्रोशे, 3 चेन करून 1 डबल क्रोशा झाला आहे तयार. त्याच्या पुढच्या याच्यावर 1 डबल क्रोशा करायचा आणि आता इथं चेन वाढवायच्यात, 1 2 आणि 3 चेन घ्यायच्यात. परत पुढच्या याच्यावर 2 डबल क्रोशे. परत 1 2 आणि 3 चेन. आपल्याला ती चेन वाढवायच्यात, फक्त डबल क्रोशे तसे 2-2च राहणार आहेत, 1 आणि 2. परत 1 2 3. पुढच्या 2 चेनवर डबल क्रोशे 2. परत 1 2 3. आपण इथं 2 चेनच्या 2 लाईन केल्या, ही 1 लाईन आणि 1 लाईन केली, 2 लाईन केल्या 2 चेनच्या. आता 3 चेनच्या पण आपल्याला 2 लाईन करायच्या. परत 4 चेनच्या 2 लाईन आणि 5 चेनच्या 2 लाईन. असं एवढं मी करून घेते 5 चेनच्या 2 लाईनपर्यंत. इथं मी एवढ्या लाईन करून घेतल्या आणि हे 4-4चे लाईन आहेत तोपर्यंतच आपल्या बाहुलीला बस झाले. 2 चेनच्या 2 लाईन केल्यात, 3 चेनच्या 3 लाईन केल्यात आणि 4 चेनच्या 3 लाईन केल्यात. तर एवढं आपल्या बाहुलीला बस झाले. जर तुमची डॉल मोठी असेल तर 5 चेनच्या आणखीन 1-2 लाईन करा, म्हणजे हाईट बघून असं घालून बघायचं आणि त्याच्यावर ठरवायचं की आणखीन लागलं तर आणखीन करू शकतात खाली. ते एवढे आपल्याला हा बेस आहे ड्रेसचा, एवढं बाद झालेलं आहे. तर आता पुढची डिझाईन कलर चेंज करायचा आहे. या ठिकाणी हा कलर इथं कट करायचा आहे. एक चेन घ्यायची आणि हा दोरा इथं कट करायचा आहे. आता वरच्या लाईनपासून सुरुवात करायची, गुलाबी रंग जोडायचा आहे. जी वरची आपण 1-2 खांब घेतलेली लाईन आहे त्याच्यात इथं
मध्ये 2 खांब सोडलेले, त्याच्यातल्या पहिल्या खांबावर म्हणजे कुठल्याही एका खांबावर जोडून घ्यायचे आणि 3 चेन करायच्यात. 3 चेन करून त्याच ठिकाणी आणखीन 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे तयार होतात. 3 एकाच ह्याच्यात 4 डबल क्रोशे करायचे. परत 2 चेन करायच्यात आणि त्याच्यानंतर पुढचा जो गॅप आहे, आता हे झालं याच्यात ना, पुढचा गॅप आहे, त्या पुढच्या गॅपवर परत 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 आणि 4. परत 2 चेन करायच्या. परत त्या पुढच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे. असाच हा राऊंड करून घ्यायचा आहे. तीन आणि 4. परत 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये परत 4 डबल क्रोशे. असंच आता हा राऊंड करून घ्यायचा आहे. माझा हा राऊंड झाला इथं. जो पहिला डबल क्रोशा आहे इथला 3 चेनचा, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. परत पुढच्या याच्यावरही स्लिप स्टिच घ्यायची, पुढच्या खांबावरही स्लिप स्टिच घ्यायची, त्याच्या पुढच्या खांबावरही स्लिप स्टिच आणि या 2 चेन आहेत त्या ठिकाणी पण एक स्लिप स्टिच. परत 1 2 3 चेन. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. त्याच ठिकाणी आणखीन 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे तयार होतात. 3 आणि 4. परत 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी आणखीन 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 आणि 4. परत पुढच्या याच्यात सेम तसंच करायचं. 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे. 3 4. परत 2 चेन आणि त्याच्यातच आणखीन 4 डबल क्रोशे. म्हणजे एकाच ह्याच्यात आपल्याला 8 डबल क्रोशे करायचे आहेत. 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे. 4. परत पुढच्या ह्याच्यात सेम तसेच करायचे. अशा प्रकारे मी आता ही लाईन करून घेते. माझा दुसरा राऊंड पण कंप्लीट झाला आहे. आता किती छान व्हायला लागली डिझाईन आपली तयार. आपण इकडून विणायचं नाही आहे, या साईडनं विणायचं आहे, त्याच्यामुळे ही अशी डिझाईन छान तयार होते. या साईडनं विणायचं इकडून असं. आता याच्यावरच आणखीन एक राऊंड घ्यायचा आहे. त्याचा आपला पहिला डबल क्रोशा आहे, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. परत 1 2 3 4 चेन करायच्या आणि या दोन्हीच्या मध्ये आपल्याला खांब घ्यायचे. आता हे 2 आपले डबल क्रोशे असते, त्याच्यामध्ये 1 डबल क्रोशा. हा जो गॅप आहे मध्ये त्याच्यात 1 डबल क्रोशा करायचा. परत 1 चेन करायची, पुढच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा. परत 1 चेन, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशा. परत 1 चेन आणि इथं जे आपले 2 चेन घेतलेले आहेत आपण त्या ठिकाणी डबल क्रोशा करून चेन घ्यायच्या. तसे 4 डबल क्रोशे एकाच ठिकाणी करायचे. 2 झाले, 1 चेन, तिसरा 1 चेन आणि त्याच ठिकाणी चौथा डबल क्रोशा. परत 1 चेन करायची,
परत हा जो गॅप आहे दोन्हीच्या मध्ये त्याच्यात एक डबल क्रोशा, परत एक चेन, त्याच्या पुढच्या ह्याच्यात एक डबल क्रोशा, एक चेन, एक डबल क्रोशा, एक चेन, एक डबल क्रोशा, एक चेन. असं प्रत्येक डबल क्रोशा नंतर एक एक चेन घ्यायची आणि मध्ये 2 चेन आले की त्या ठिकाणी मात्र एकाच ठिकाणी आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे. या ठिकाणी आपल्याला आता 4 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 आणि 4. परत एक चेन, तर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, परत एक चेन. असाच हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे अशा प्रकारे आता आपल्याला पुढे पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. आणि हे असेच 3 राऊंड जसे घेतलेत आपण तसेच आपल्याला आणखीन 2 ठिकाणी करायचे आहेत. इथं 1 2 आणि 3 लाईन सोडायच्या. या लाईनला एक करायचं, परत 1 2 3 लाईन सोडून या लाईनला एक करायचं. म्हणजे अशी सेम डिझाईन 3 वेळा यायला पाहिजे. आता मी पूर्ण करून घेते. म्हणजे तिन्ही लेअर झाले तिथं करून. आपल्याला इथं वरती विणायचं आहे. तर गुलाबी रंगच घ्यायचा आहे. बराबर अर्ध करून घ्यायचं. असं इथून आपण सुरुवात केलेली आहे ती पाठीमागं सोडायचं. जोडून घ्यायचं आणि 3 चेन करायचे. लवकर त्याच्यात असं विणताना घेऊन टाकायचे आणि प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशा करायचा आहे. प्रत्येक ह्याच्यावर एक एक डबल क्रोशा करायचा. तर अर्ध्यापर्यंतच विणायचं आपल्याला. असं इथं अर्ध पकडायचं बरोबर आणि अर्ध्यापर्यंतच विणायचं. आणखीने 2-4 कांब करून घेते. पायी बराबर असं अर्ध्यापर्यंत झाले. आता इथं चेन करायच्यात आपल्याला. मी अंदाजाने चेन करते. आपल्याला बाहुलीच्या गळ्यातून पुरतील एवढं चेन करायच्या तिथं. बास करते. आणि आता आपल्याला हा ड्रेस जो आहे तो बाहुलीला घालायचा आहे. व्यवस्थित बसलाय छान ड्रेस.
आणि ह्या चेन जी केलेल्या आहेत त्या अशा गळ्यातून घेऊन इकडे पुढं आपल्याला पॅक करायच्या. तर या थोड्या जास्त झाल्यात, मी कमी करून घेते. आणि इथलं जो आपला पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर पॅक करायचा. स्लिप स्टिचने पॅक करून घ्यायचे. एक चेन करायची नंतर आणि या ठिकाणी हा दोरा कट करायचा. हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो आपण त्याच्यामध्ये आरती करायचा. अशा प्रकारे इथं आपली डॉल तयार झाली. किती सुंदर आहे, सिंपल आहे, विणायला खूप सोपी आहे, खूप छान दिसते डॉल. तुम्ही नक्की करून पहा. आपण याला हातात बांगड्या म्हणून लोकर पण बांधू शकतात. आपण मी बांधून घेते. मी आता अशा प्रकारे लोकर बांधून घेतली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.